नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। जागेच्या वादावरून दिराकडून सख्या भाऊजाईवर कोयत्याने सपासप वार। आंबेगाव तालुक्यात खळबळ। आधी दिली होती धमकी। धामणी तालुका आंबेगाव येथे घराच्या जागेच्या वादावरून दिराने सख्या भाऊजाईवर कोयत्याने प्राणघातक हल्ले केले। यामध्ये नंदा तानाजी सोनवणे वय 60 वर्ष या गंभीर जखमी झाल्या। या प्रकरणी पारगाव कारखाना पोलिसांनी सुरेश धोंडेबा सोनवणे, मूळ राहणार धामणी, सध्या राहणार केडगाव चौफुला तालुका दौड याला आज रविवारी ताब्यात घेतला आहे। पारगाव कारखाना पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून काल शनिवारी संध्याकाळी 6 ते रात्री 8 वाजण्याच्या सुमारास नंदा तानाजी सोनवणे घरी असताना त्यांचा दीर सुरेश सोनवणे हा दारू पिऊन येऊन त्यांना शिवीगाळ करून तुमचा एकाचा मर्डर करतो अशी धमकी दिली। तेथून निघून गेला। त्यानंतर गावातील जिल्हा परिषद शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता। या कार्यक्रमासाठी नंदा तानाजी सोनवणे व त्यांचा मुलगा संपत सोनवणे, सून शीतल संपत सोनवणे, पूजा बाबुराव सोनवणे गेले होते। कार्यक्रम चालू असताना रात्री 8 वाजण्याच्या सुमारास नंदा सोनवणे या कार्यक्रमाच्या ठिकाणावरून जात असताना शिवशंकर दूध डेअरीच्या समोर अचानक सुरेश सोनवणे हा हातात कोयता घेऊन नंदा सोनवणे यांच्यावर धावून आला व तुला आता जिवंत सोडत नाही, तुझा मर्डरच करतो असं म्हणून जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याने त्यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दोन्ही हात बचावासाठी पुढे केले असता त्यांच्या दोन्ही हातावर कोयत्याने वार केले। दोन्ही हातावर गंभीर दुखापत होऊन दोन्ही हात फ्रॅक्चर झाले। नंदा सोनवणे सदर ठिकाणावरून जीव वाचवण्यासाठी पळण्याचा प्रयत्न केला असता त्याने पाठीमागून कोयत्याने पाठीवर उजव्या बाजूस वार करून गंभीर दुखापत केली। त्यांनी आरडाओरडा केला असता मुलगा संपत, सून पूजा व शीतल येथे आले असता सुरेश सोनवणे यांनी शिवीगाळ करत तुमचा एकाचा मर्डर करतो अशी धमकी देऊन कोयता घेऊन पळून गेला। नंदा सोनवणे यांच्यावर पारगाव येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मंचर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे करत आहेत। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।